हाय गाईज, मी तुमचा लाडका मयूर जाधव स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे नाईट आऊटला आणि पहिला आम्ही जाणार आहे माहीमची होली बघायला जाणार आहे. फर्स्ट टाईम सर्वेक्षा, माझा सेकंड टाईम आहे, सर्वेक्षाचा फर्स्ट टाईम आहे. तर सर्वेक्षा आहे माझ्यासोबत आणि समर आहे. समर कुठे आम्ही झाकून ठेवलंय ओढणींनी, कानात हवा नको जायला म्हणून. त्याच्या कानात हवा नको जायला म्हणून त्याला थोडी सर्दी झाली. तर कानात हवा नको जायला म्हणून बांधून ठेवलं तिने. तर आम्ही पहिलं माहीमला जाणार आहे. माहीमला खूप मोठी होळी असते. मी अगोदर फर्स्ट टाईम गेलो तेव्हा मी एक्सपिरियन्स केला आहे की खूप छान असते होळी. आणि आता सर्वेक्षाला नेतो. सर्वेक्षाचा फर्स्ट टाईम आहे आणि समरचं सुद्धा फर्स्ट टाईम आहे. चला मग आता आम्ही आहे सायनला आणि आता आम्ही जाऊ 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तिकडे गेल्यानंतर आपण बोलूया. चला. तर मित्रांनो, आम्ही आता पहिली होली बघतोय 16 नंबरची. हे बघा, हे बघा समोर. नारळाचं झाड आहे. डेकोरेशन पण भरपूर चांगले केलं. आता आम्ही आलो 17 नंबरच्या बिल्डिंगच्या होळी बघायला. आता 17 नंबरच्या बिल्डिंगच्या इथे आलो. खूप छान अशी होळी आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. आणि गर्दी भरपूर आहे.
कसला का देव बाप्पा? आम्ही आलो आहे इमारत नंबर 1, 1 नंबर बिल्डिंगच्या इथे आलो. डेकोरेशन बघू शकता तुम्ही. साईनाथ मित्र मंडळ डेकोरेशन समोर आतमध्ये नाही जायचं. आता थोडे थोडे पावसाचे थेंब पडतात आहे. थोडं पाऊस पडतोय थोडा. दुबई पण आले भाव आहे इथे दाखव थोडा. एक नंबर वा. चला आता पुढच्या होळीकडे जाऊया. थोडा पाहिजे ठीक का? पाऊस पडतोय. समोर वैतागलास बघा पावसाचे टेंबे बघा. तर मित्रांनो आता आम्ही 9 नंबर बिल्डिंगच्या इथे होते आणि बघा होळी 9 नंबरची अजून सेटअप ह्यांचा व्हायचा बाकी आहे. होळी लावणं. तर मित्रांनो आम्ही माहीमच्या सर्व होळी बघितल्या आणि खूप गर्दी होती आणि खूप एन्जॉय केला होता आम्ही. आता आम्ही चाललोय थोडा फिरायला, थोडा सिफेस फिरतो, थोडा नाईट आऊट मारूया, चिल करूया आणि तुम्हाला पण दाखवूया मुंबईची नाईट लाईफ. तर आम्ही चाललो आहे माहीमच्या रोडला. चला मग. तर मित्रांनो आमच्याबरोबर एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे आम्ही निघालेलो वर्ली सीफेसला जायला. तर बोललो सीफेसला जाऊन थोडा आराम म्हणजे चिल करू आम्ही, नाईट आऊट करू. तर आम्ही निघालो आणि त्यानंतर पोर्तुगीज चर्चला मी थोडी गाडी बंद केली अशीच की समरला पाठी देण्यासाठी. तर केली तर गाडी पूर्ण बंद झाली. सकाळी गाडीचा प्रॉब्लेम झालेला फ्यूजचा, तो आम्ही केलेला व्यवस्थित करून आणि आम्हाला वाटलं नव्हतं की गाडी पुन्हा बंद होईल म्हणून, कारण का आम्ही व्यवस्थित करून घेतलेलं. आम्ही बोललो पूर्ण कॉन्फिडन्स होता की आम्ही आता जाऊ शकतो कुठे पण. तर वाटलं नव्हतं आम्हाला असं होईल आणि अचानक पोर्तुगीज चर्चला गाडी बंद पडली आणि मग ते BST काका भेटलेले. ते लोक आपलं लाईटिंगचे कामं चालू होते आहे ना गं, लाईटिंगची कामं होत होती. त्यांनी 2-3 त्यांचे पाने आणले आणि त्यांनी ट्राय केला. मी केलं असतं जर पाना भेटला असता, सेट खोलले असती आणि फ्यूज परत लावून परत काढून लावला असता, पण नाही शक्य झालं. आणि मग आम्ही थोडा 5-10 मिनटं विचार केला, परत चालू करण्याचा प्रयत्न केला, अजिबात चालू नाही होत होती. मग पुन्हा मी सर्विसला बोलली तिकडे फुटपाथवर गाडी लाव आणि मग नंतर आपण टॅक्सी पकडून जाऊया. तर आम्ही फुटपाथवर गाडी लावली आणि मग टॅक्सी बघत होतो. टॅक्सी पण 5-10 मिनटं आम्ही थांबलेलो, टॅक्सी भेटतच नव्हती. आणि मग एक टॅक्सी भेटली आम्हाला. मग तो ऑपोजिट रोडला चाललेली पोर्तुगीज चढवून तिकडे. तर हे तर त्यांना आम्ही आवाज दिला आणि समोरून परत एक टॅक्सी आली. तो टॅक्सीवाला बोलतो आम्हाला की आम्ही पण तिकडेच चाललो आहे, तुम्हाला सोडतो. तर मी बोललो की चालेल, तू चाललायस तिकडे तर मी पण येतो. मग आम्हाला ठीक आहे. पण नंतरला मग बोललो ह्यांना पहिला आवाज दिला टॅक्सीवाल्याला, तर मी कशाला त्याच्यावर नाइंसाफी करू, म्हणून मी बोललो चला. त्यांना पहिला आवाज दिलेला त्यांना घेऊन गेलो आम्ही. मग आता आम्ही पोचलो आहे सायनला. आता सगळं झालं आणि हा माणूस झोपलाय बघा, झोपला. झोपून दे, त्याची काही चुकी नाही. आम्ही बोललो थोडा फिरू. ठीक आहे, होतं लाईफमध्ये अशा गोष्टी होत राहतात, ह्याच्यातून शिकायचं असतं.
आणि असं पहिल्यांदा झालं आहे माझ्याबरोबर, माझ्या गाडीने पहिल्यांदा असं केलं आहे. ठीक आहे, 5 वर्ष झाली, चांगली साथ दिली. ठीक आहे की आता कशी उद्या तर पॉसिबल होणार नाही, पण मी उद्या तरी घेऊन येईल तिला, कुठल्या तरी मित्राला घेऊन जाईल आणि तो करून कसं पण करून इथे माझ्या घरी घेईल. कारण का मला ना गाडी कुठे अनोळख्या एरियात ठेवायला मला आवडत नाही. कारण का कसं आम्हाला पण नाईलाज होता, कोण भेटत नव्हतं. आलेले एक पोरगा आलेला बाईकवरून, पण मी बोललो त्या काकांकडे असेल पाना, तर मी बोललो करून घेईल, म्हणून मी पण त्यांना रिस्पॉन्स नाही दिला. आणि मी हे लोक आहे ना माझ्यासोबत, त्यामुळे मी पण रिक्स घेतला नाही. कारण का आत्ता काय होलीचा टाईम आहे, लोक भांग बिंग पिऊन किंवा दारू पिऊन बाहेर पडलेले आहे गाडी चालवतात. आत्ताच आम्ही नाकाबंदी असताना आम्ही टर्न मारत होतो, नाका बॅरिकेड लावलेले, ते बॅरिकेड लावलेले आणि त्या बॅरिकेड लावलेले आणि आम्ही व्यवस्थित गेलो. आणि पाठून आला तो बुलेटवाला, तो बहुतेक नशेतच होता, तो बॅरिकेडच्या आधीच पडला ब्रेक मारून. आता तो घाबरून पळाला बहुतेक. लेफ्ट मारणे का? हां. तर आता आम्ही पोचलो आहे साईन कोलीवाड्याला. घरी आता जाऊ, विचार करू आणि झोपू. बाईक बंद पडल्या आणि बघू, उद्या मी पक्का बाईक आणल. उद्या कुठल्या मित्राला घेऊन. चला, लाईफमध्ये असंच होतं काय ना काय, तर आपण खचायचं नाही. कधी ना कधी अशी वेळ येते फाईट करायचा. चला मित्रांनो, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, असा सपोर्ट करत राहा आणि कमेंट पण करा. हां, आणि मित्रांनो सर्वांना हॅपी होली माझ्याकडून, MJ ब्लॉग्स माझ्या चॅनलकडून. आणि सर्वेक्षा, तू काय माझ्या प्रेक्षकांना, माझ्या व्ह्युअर्सला काय बोलणार आहे होलीबद्दल? लास्ट आहे. चला, परत एकदा हॅपी होली, गुड नाईट आणि धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. बोलली. तर कलर बिलर व्यवस्थित वापरा, ऑल पेंट कलर वापरू नका, गटारात उडी मारू नका, जास्त पिऊ नका आणि नीट खेळा, सेफ्टी बाळगा. हां, लहान पोरा आणि खास करून कुत्र्यांवर कलर टाकू नका, त्यांना त्रास देऊ नका. आणि चला, आणि येणार जाणाऱ्यांना पण देऊ नका, आणि येणार जाणाऱ्यांना पण देऊ नका, पिशव्या मारू नका, चिडचिड करू नका त्यांच्यावर. आता ते भांडणं करू नका. चला मित्रांनो, आता भरपूर बोललो. चला, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.